नमस्कार शेतकरी बांधवांनो, किसान कट्टा या चॅनल मध्ये मी श्रीकांत शिलवंत आपले सर स्वागत करत आहे। आज पुण्यामध्ये सकाळपासून पावसाचं आगमन पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात चढ उतार भाजीपाल्यांसाठी पाहायला मिळते। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर आपल्याला रोज पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून रोजच्या रोज शेतमालाचे दर होणारे बदल आपल्याला शेतकरी बांधवांना घर बसल्या पाहायला मिळतील। आज मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला चढ उतार कायम पाहायला होते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता, पावसामुळे ग्राहकांची वर्दळ मार्केटमध्ये कमी झाल्याचा परिणाम आपल्याला फळांच्या तसेच भाजीपाल्यांच्या दरावरती देखील पाहायला होते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता, पपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पपईसाठी 25 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते। पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तायवान तसेच VNR पेरूच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला होते। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्कलसाठी दर पाहायला होता। हलके माल जे 5 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये खरबूजच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला होते। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारण 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 10 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाहायला होता। डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 100 ते 120 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबसाठी दर पाहायला होते। ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार दरामध्ये आज घसरण पाहायला होते। चांगल्या मालासाठी साधारणतः 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। जांभळाची देखील मोठ्या प्रमाणात आवक मार्केटमध्ये असलेली पाहायला होते। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला जांभळासाठी दर पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला होते। त्याचबरोबर ग्राहकांची वर्दळ खरेदीसाठी कमी झाल्यामुळे दरामध्ये देखील घसरण पाहायला होते। आग्रा बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज थोडासा बदल पाहायला होते। तर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर आग्रा बटाट्यांसाठी पाहायला होते। तर त्याचबरोबर हलके माल जे 9 रुपयापासून देखील दर पाहायला होते। आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला होते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज थोडीशी घसरण बटाट्यासाठी पाहायला होते। त्याचबरोबर इंदोर बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 12 ते 13 रुपयापासून देखील इंदोर बटाट्यांचे दर पाहायला होतात। तर आग्रा बटाट्याच्या दरामध्ये घसरण पाहायला होते। इंदोर बटाट्यांचे दर जे आहेत थोडेफार स्थिर असलेले पाहायला होतात। कांद्यांची आवक मार्केटमध्ये पाहिलं तर साधारणतः 50 ते 60 गाड्यांची आवक आपल्याला कांद्यासाठी झालेली पाहायला होते। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये सुपर गोळे आणि कलर असलेल्या कांद्यासाठी 20 ते 22 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्कलसाठी सरस दर पाहायला होते। तर सरासरीमध्ये मार्केटमध्ये पाहिलं तर 15 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांची विक्री होताना पाहायला होते। हलके माल जे 10 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये कालपासून थोडीफार स्थिर असलेली पाहायला होते। त्याचबरोबर लहान साईजमध्ये चिंगडी कांद्याचे दर हे आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 12 ते 13 रुपयापर्यंत दर पाहायला होते। हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला चिंगडी कांद्याचे दर पाहायला होतात। टमाटे 10 रुपये, टमाटा 10 रुपये, टमाटे 10 रुपये। किलो 10 किलो। क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्कलसाठी 40 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पुनेरगावसाठी दर पाहायला होतात। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल जे 30 ते 35 रुपयापासून देखील शेवग्यासाठी दर पाहायला होते। भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। एका दुसऱ्या वक्कलसाठी 62 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होते। हलके माल जे 40 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणात काकडीची आवक पाहायला होते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी असेल तर 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते।
हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहायला मिळतात. मार्केटमध्ये आवक देखील भरपूर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण आज पाहायला मिळते. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे ते 35 ते 40 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 20 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळते. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला मिळते. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला मिळते. दोडक्याची क्वालिटीनुसार दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते. चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 30 ते 32 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला मिळते. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 80 ते 85 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 60 ते 50 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला मिळते. तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील तोंडल्यासाठी दर पाहायला मिळते. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 110 तर हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात.